जागली, सगळ्या संतांची प्रमाण त्यात दिली. आता मी तिकडेही जात नाही, नामाने सगळं प्राप्त होते. देवा किती सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य आहे, रोग शिल्लक ठेवत नाही असं नाम आहे. काय सांगू तुम्हाला, एकदा काशीतला प्रसंग आहे, एवढा सांगतो पुढे चालतो. काय सामर्थ्य नामात आहे. एकदा एक कामगाला कोड फुटला, नदीच्या काठावर आला, गंगेत उडी टाकली, देहत्याग करण्याच्या उद्देशाने उडी टाकली. कमाल काठावर आहे, कमालाने पाहिलं कोणीतरी जीवावर उदार खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वैतागलेला, उडी टाकलेली पाहिली. कमाल तिथं गेला, उडी टाकली, त्याला बाहेर काढलं. का रे बाबा का मरायला प्रवृत्त झाला? म्हणजे काय सांगायचं महाराज, अंगाला कोड फुटला, भरपूर डॉक्टर पाहिले पण कोणीच माझा कोड निवृत्त करण्यासाठी सक्षम नाही. भरपूर औषधं घेतले, कोड काय जात नाही, लोक काय जवळ बसू देत नाही. याच्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून मी जीव आपलं प्राण त्याग करण्यासाठी आलो. हे ऐकल्यानंतर सांगितलं, अरे तू एक औषध घेतलं का? म्हणजे कोणतं महाराज? अरे त्या औषधाने कोणताच रोग राहत नाही, तुटे भवरोग हवा ऐसे जाईल, असे रोग जातात. तर ते औषध घेतलं का? म्हणे कोणतं? म्हणे देवाचं राम हे मंत्र तू म्हणला का? राम अक्षर तू उच्चारलं का? ते नाही म्हणे म्हणलं राम. त्याला राम म्हणलं पण त्याचा कोड काय गेला नाही, गेला नाही. म्हणे महाराज तुमचा वेळ घालू नका, आमचा घालू नका, सांगा ना लोक. ते म्हणे अरे तळमळी ना राम. त्याने पुन्हा राम म्हणलं पण त्याचा काही कोड गेला नाही. कमला सांगलं टाकू दे, पाण्यात नेलं, त्याचं तोंड दाबलं, म्हणजे राम. मग त्याने राम म्हणल्याबरोबर जसा वर आला तसा अंगाचा कोड गेला. कमालाला आनंद झाला, उड्या मारत घरी आला. कबीरजीचे चिरंजीव कमालजी आहेत, कबीरजीला सांगलं बाबा आज मला रामनामाची महती कळली, रामनामामुळे एका कोड्याचा कोड निवृत्त झाला. कबीरजीनं डोक्यालाच हात लावला, आपल्या पोराला काय आणखीन देवाचं नामाचं महात्म्य कळलं नाही. आणि एक कर बाबा म्हणजे काय, ते त्या घाटावर नदीच्या अलीकडल्या काठावर, गंगेच्या अलीकडल्या घाटावर एक महात्मा मोठ्या शेंडीवाला बाबा काहीतरी लिहित बसलेला आहे. त्यांच्याकडे जा, ही चिठ्ठी घेऊन जा. चिठ्ठी पाहू नको, चिठ्ठी त्यांच्याकडे दे. ते होते तुलसीदासजी, ते तुलसीदासजी. कमाल तिथे गेला, त्या महात्मा काहीतरी म्हणजेच रामायण लिहित होते तुलसीदासजी. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर ते चिठ्ठी त्यांच्या हातात दिली. चिठ्ठी हातात दिल्याबरोबर विचारलं, बाळ तू कोण? म्हणे मी कबीरजीचा चिरंजीव आहे, माझं नाव कमाल आहे, बाबांनी तुमच्याकडे मला पाठवलं. चिठ्ठी तुम्हाला काहीतरी मजकूर तुम्हाला दिलेला आहे. ते मजकूर त्यांनी वाचला. मजकूर असा होता, डुबाओश कबीर का उपजे पुत कमाल, राम नाम के बदले कोडी की नहाल. काय होता? म्हणे महाराज कबीराचा वंश डुबला, डुबाओश कबीर का उपजे पुत कमाल. कबीराचा वंश डुबला महाराज, कमालासारखा मुलगा जन्माला आला. राम नाम के बदले कोडी की नहाल, रामनामाच्या मोबदल्यात एकाचा कोड याने निवृत्त केला. आणि असं हे ज्यावेळेस त्यांना संकेत कळला का याला आपल्याकडं कान टोचायला पाठवलं, हे तुलसीदासजीला लक्षात आल्यावर तुलसीदासजी सांगलं, बाळा एक कर, दौंडी देऊन काशीत जेवढे कोडी आहेत तेवढे गोळा कर. दौंडी देऊन कोडी गोळा केली. त्या काळात काशीत 500 कोडी भरले. किती? 500 कोडी तिथं आणले. तुलसीदासजीनं एका तुलसी दलावर राम अक्षर लिहिलं, राम मंत्र लिहिला. एका तामणात पाण्यात ते पान टाकून दिलं. 500 कोडी उभे राहिले. तुलसीदासजीनं ते पाणी हातात घेतलं आणि 500 जणांवर ते पाणी मारलं. तेव्हा 500 जणांचा कोड गेला. किती अक्षरात, किती मंत्रात? एका राम मंत्रात 500 जणांचा कोड निवृत्त गेला. कमालाचा अभिमान निवृत्त झाला. अरे आपल्याला रामनामाची महती कळली नाही, आपल्याला रामनामाची महती कळली नाही. आज खरी महती रामनामाची आपल्याला कळली. एका नामाच्या बदल्यात आपण एकाचा कोड निवृत्त केला आणि एका नामात सामर्थ्य आहे. 500 जणांचा कोड निवृत्त झाला. कमाल आनंदानं घरी आला, हात जोडले, बाबा मला माफ करा, आज तुलसीदासजीमुळे मला रामनामाची महती कळली. हे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, सगळा वृत्तांत कबीरजीला निवेदन केला. पुन्हा कबीरजींनी काही प्रसन्न मुद्रा केली नाही. सांगितलं, बाळा एक कर, नदीच्या पलीकडे, गंगेच्या पलीकडल्या काठाला वाळवंटात एक कृष्ण कीर्तन करत एक महात्मा पहुडलेला आहे, तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे हे चिठ्ठी दे. म्हणे बाबा घरीच कान टोचायला. त्याने घरी कान टोचत नसतात, कान टोचायला सोनाराकडेच पाठवावं लागते. ते होते सुरदासजी. ते कोण होते? सुरदासजी. तिथं गेल्यानंतर तो तिकडे गेला, चिठ्ठी हातात ठेवली, नमस्कार केला. कोण बाळ? म्हणे माझं नाव कमाल आहे, मी कबीरजी कोण आलो, मी त्यांचा चिरंजीव आहे, बाबांनी आपल्याला काही मजकूर दिला.
चिठ्ठी उघडली. चिठ्ठीत पहिला दोहा होता, डुबावंश कबीर का उपजे पुत कमाल, राम नाम के बदले कोडी की नहाल. आणि दुसरा दोहा होता, तुलसीने 500 कोडी की नहाल, कितनी कम किंमत की राम नाम की लाल. काय सांगितलं? तुलसीने 500 कोडी की नहाल. तुलसीजीनं फक्त 500 जणांचा कोड निवृत्त केला. रामनामाची किती कमी किंमत केली हो. लाल लाल म्हणजे सुरदाची. कितनी कम किंमत की राम नाम की लाल. हे ज्यावेळेस त्यानं वाचलं ना, मग सांगितलं, बाळा एक कर, काशीच्या पंचक्रोशीत जेवढे प्रेत आहे तेवढे गोळा कर. ऐकत आहे ना तुम्ही? ऐकत आहे ना? मी प्रेताच सांगत आहे. आलं का लक्षात? विठ्ठल, काशीच्या पंचक्रोशीतली प्रेत गोळा केली आणि एका प्रेताच्या कानात फक्त सुरदाजीनं रा मै नाही म्हणले, रकाराचा उच्चार केला देवा. ते सगळे प्रेत उठून नमस्कार करू लागले. मला सांगायचं काय, आणखीन पुढे आहे पण आता यावरत घेतो. मला सांगायचं एवढंच का एवढं रामनामात महात्म्य आहे. पण सगळं फल देण्याचं सामर्थ्य रामनामात आहे. इष्ट फल देते, अनिष्ट निवृत्त करते. 16 फल नामतत्व कौमुदी नावाच्या ग्रंथात आलेले. नामतत्व कौमुदी नावाचा ग्रंथ नामाच्या ठिकाणी 16 फल सांगतो. संत असंख्य फल नामसाधने सांगतात. अशी फल आहेत. म्हणून नामसाधना कलियुगाच्या दृष्टीने प्रभावी साधन आहे. प्रत्येकाने नामचिंतन केलं पाहिजे. प्रत्येकाला शक्य आहे. सगळ्यात सोपं आहे. लोकांना सोपं सांगितलं का लोक म्हणतात, महाराज यानं काय होते. बरं अवघड सांगितलं लोकांना तर लोक म्हणतात, महाराज हे काय आम्हाला जमते का. अवघड सांगितलं तर अवघड कोणी न करी. बरं सुलभ सांगा, गोड वाटते पण ते म्हणते महाराज यानं काय होते. पण खरं सांगू का, सोपं असणाऱ्या नामाने जे होते ते दुसरं काहीच होत नाही देवा. खरं सांगू का, नामासारखा दुसरा परमार्थ नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. नामसाधनेचं महात्म्य स्वतःच्या जीवनात नामचिंतन करतात. जगाला त्याचं महात्म्य सांगू लागले. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही नामचिंतन करता आणि आम्हालाही नामचिंतन करायला लावता, काय फल आहेत. म्हणजे तसे भरपूर फळ आहे. पण खरं सांगू का, काही दृश्य फल आहेत, काही अदृश्य फल आहे. दृश्य फल आहे महाराज, ते महाराज अभंगाच्या हा देह पवित्र होतो. त्याची वाणी पुण्यवान होते. म्हणजे कोणाची म्हणे, जो वदे अच्युत सर्व काळ त्याचा देह पवित्र. म्हणे महाराज काय म्हणतो तुम्ही, देह पवित्र होतो.
अहो या देहाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर देहाच्या बाबतीत तुमचंच विधान आहे, नाही अपवित्र शरीरा. देहासारखी अपवित्र वस्तू या जगात दुसरी तिसरी नाही. आणि तुम्ही म्हणता तो अपवित्र, तो खरंच अपवित्र आहे. किती अपवित्र आहे महाराज, किती अपवित्र आहे. मला वाटते स्नान न करता फक्त आपला असा वास घेऊन पाहिजे. सुगंध येतो ना, सुगंध येतो असं असं काय येतो सुगंध नाही. नाही, देहासारखी अपवित्र वस्तू या जगतात दुसरी तिसरी नाही. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराला विचारलं तरी ज्ञानोबाराय मदालसीच्या प्रकरणात हे सांगतात, नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर चर्म आहे फक्त. मला वाटते चर्म आहे म्हणूनच आपण व्यवस्थित माणसं माणसाशेजारी बसले. हे जर चर्म काढलं ना, नाही माणसं माणसाच्या शेजारी बसायचे. महाराज भिवून घाबरून पळते. वरी चर्म घातले, छिद्रा छिद्रातून दुर्गंधी येते, छिद्रा छिद्रातून. ज्ञानोबा तर म्हणतात, किती चांगले पदार्थ टाकावायच्यात, किती चांगले. काय होतं महाराज, भेंडीची भाजी, गावरान भेंडीची, वांग होतं, दोडका होता, कोबी होती, वरण होतं, भात होता, भाकरी होती. सांगा तुम्ही मला, मी सांगतो. भाजलेली चांगली तळलेली मिरची होती. तोंडाला पाणी सुटू देऊ नका. असं जेवण झालं, काय सांगायचं तुम्हाला. असं वाटतं आता या गावातून जाऊच नाही. किती जरी इकून टाकलं ना, किती टाकलं, आता बरं वाटते. काही काही खरं नाही. मी बोलत नाही, प्रमाण देतो तुम्हाला. ज्ञानोबा म्हणतात, नाना सुद्रव्य गोमटले शरीरे झाली या पैठी, ऊनी ठाकती किरटी मळूचे. किती जरी चांगले पदार्थ टाकले तरी सकाळी त्याचा मळच होते, इतका अपवित्र देह. किती चांगले पदार्थ टाका, अमंगळ करते, देह अपवित्र आहे. तुकोबार म्हणतात, देह अपवित्र आहे. ज्ञानोबार म्हणतात, नाही, योग शास्त्राला विचारा. योग दर्शन आपल्याला देहाचा अपावित्र सांगते. एक कारण दिलं तरी देह पवित्र ठरला असता. योगाने 6 कारण दिले देहाच्या अपवित्राचे. देह अपवित्र का? पहिलं कारण योग दर्शनाने दिलं स्थानात. देह अपवित्र का? दुसरं कारण दिलं बीजात. देह अपवित्र का? उपष्टंबात. देह अपवित्र का? निस्यंदात. देह अपवित्र का? निधनादपि. देह अपवित्र का? कायम अधेय शोचत्वात. देह अपवित्र्याचे 6 कारण दिले स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपि, कायम अधेय शोचत्वात. पंडितः अशुच मृदू. पंडित लोक या देहाला पवित्र का म्हणतात? त्याची 6 कारण आहेत. म्हणे देह ज्या स्थानातून आला ते स्थान अपवित्र आहे. कुठून आला देह? कुठून आला? देह आईच्या उदरातून आला. तिथे एअर कंडिशन आहे का? उदरात एअर कंडिशन आहे? नाही महाराज. तिथं काय सांगू तुम्हाला, विष्टालेप चोहीकडे नाकी तोंडी आपलं पाठ आहे. मलमूत्राच्या दाथरी देह शिजला. काय पवित्र आहे तिथं? दाथर माहितीये का तुम्हाला? दाथर
दाथर. पूर्वीच्या काळी उकडीचे पदार्थ करायचे झाले ते प्रेशर कुकर नव्हतं. मग पातेल्यात पाणी टाकायचं, त्याच्यात तुराट्याच्या काड्या मोडून टाकायच्या, माहित असेल तुम्हाला. तुराट्याच्या काड्यावर ते पदार्थ ठेवायचा, त्याला झाकण घालायचं. फुंडके माहित असेल, आहेत का इकडं फुंडके? मग त्या वाफेवर ते शिजला का दाथरी शिजणं म्हणायचे. लक्षात. मला सांगायचं काय, तसा मलमूत्राच्या दाथरी देह शिजला. काय पावित्र्य आहे? अपवित्र स्थानातून देहाचा प्रादुर्भाव आहे म्हणून देह अपवित्र आहे. पहिलं कारण शास्त्राने दिलं. दुसरं कारण दिलं, देह अपवित्र का? देहाला निर्माण करणारं बीज अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र. देहाला निर्माण कोणी केलं? आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह. पितृभुक्ता न जायात वीर्या जातोन्ने नैव वर्धते देह सोन्नमयो नात्मा. पंचदशीच्या तिसऱ्या प्रकरणात अन्नमय कोश का आत्मा नाही त्याचं चिंतन करतोय. पंचदशी करत्याने सांगलं, पितृभुक्ता न जायात वीर्यात, आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. आणि शास्त्र असं बोलते, विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नसते म्हणून देह पवित्र नाही. दुसरं कारण दिलं. तिसरं कारण दिलं, स्थानात बीजात उपष्टंभात देहाला धारण करणारे पदार्थ अपवित्र. देहाला धारण कशाने केलं? सप्त धातूंनी देहाला धारण केलं. कोणता धातू पवित्र आहे? ऐका, त्वचा देहाला धारण करण्यासाठी आहे. त्वचा पवित्र आहे? मांस पवित्र आहे? नाही नाही. साधं सांगतो तुम्हाला, एखादी माऊली भाजी कापता कापता पोट कापल्या गेलं, मांस बाजूला पडलं, त्याला स्पर्श झाला तर तिनं केलेला स्वयंपाक खायला चालत नाही का? मांस अपवित्र आहे. मला सांगायचं काय, मांस अपवित्र आहे. खाणारे सुद्धा ते तुम्ही ठरवा. मला सांगायचं काय, मला एवढंच सांगायचं आहे, मांस अपवित्र आहे, त्वचा अपवित्र आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे देहाला धारण करणारं तत्व. आपल्या शरीरात काय काय पाहणं. आपल्या शरीरात रक्त आहे ना? रक्त आहे का नाही? इथून तिथून सगळ्यांचं काय लालच आहे. मला रक्त कसं आहे? लाल आहे. ऐका ना, रक्त पवित्र आहे का? रक्त पवित्र आहे? नाही. रक्ताला संस्कृतात नाव आहे अशुद्धा. काय म्हणतात संस्कृतात रक्ताला? ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला अशुद्ध समजायचं कसं? मी बोलत नाही. ज्ञानोबाने रक्ताला एके ठिकाणी अशुद्धा नाम वापरलं बरं का. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय काढा. 9व्या अध्यायात ज्ञानोबा म्हणतात, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अभेरोनी गोचिड रक्त काय न सेविती. नाही, तिथं ज्ञानोबार आहे. रक्त शब्द टाकत नाही, तिथं ज्ञानोबारचा शब्द आहे अशुद्ध काय न सेविती. म्हणजे रक्त या शब्दाचा पर्याय नाव काय? अशुद्ध. जर अशुद्धा जर त्याचं नाव असेल तर मला वाटते ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं कसं? रक्त अशुद्ध आहे, मांस अशुद्ध आहे. आता तिसरे चला काय आहेत आणखीन? आपल्या शरीरात अस्थी आहेत, हाड आहेत का नाही? फक्त आपल्या जिभेलाच तेवढं नाही. जिभेलाच तेवढं नाही, पण जीभ जरा सांभाळूनच वापरली पाहिजे बरं का. बातो मी का म्हणून बात फार महत्वाची आहे. जीभ सांभाळली पाहिजे. आपल्या शरीरात अस्थी आहेत देवा. अस्थी पवित्र आहेत का? अस्थी पवित्र आहे. साधा युक्तिवाद करून तुम्हाला पटवून देतो. आपण एखाद्याला पोहोचून येतो आणि पोहोचून आल्यानंतर त्याच्या अस्थी घेऊन येतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी. काय बघा, दुसरीकडे तिकडं तिसऱ्या दिवशी. मग तिसऱ्या दिवशी आणलेली अस्थी घरात ठेवतो का बाहेर ठेवतो? का घरातलं नसतो, आपल्या बाहेर का ठेवतो? त्याचं उत्तर आहे देवा, अस्थी अपवित्र आहे. अस्थी कायदा अपवित्र आहे. किती अपवित्र आहे? असं म्हणतात, अस्थी खाली राहिली वर घर बांधलं तर खालची अस्थी वरच्याला समाधान लागू देत नाही ना बाबा. खालची अस्थी वरच्याला समाधान लागू देत नाही. अस्थीच सांगत आहे हो. आलं लक्षात? मला सांगायचं काय, खालची अस्थी वरच्याला, खालच्या अस्थीनं तो विचार केला पाहिजे, वरच्याला समाधान भेटलं पाहिजे. घर बांधायचं झालं तर पहिले जागा शुद्ध केली पाहिजे. जागा काय केली पाहिजे सांगू का तुम्हाला? जागा कशाने शुद्ध करायची ते तुम्ही म्हणत असाल तर, नाही पुढं चालतो.
सांगू ना, तुम्ही म्हणता म्हणून बरं का. ऐका, जागा शुद्ध करायची झाली तर त्यांनी जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. मी पदरच नाही तुम्हाला शास्त्र सांगत आहे. कशानं? मग ज्याला घर बांधायचे ते उद्या सोन्याचे नांगर खरेदी करा. आता आणि एक करा, आमचे संस्थेचं आळंदीला अन्नपूर्णेचं काम चालू आहे. तुमचाच नांगर आम्हालाही पाठवा. जमल का नाही? असती जागा अपवित्र म्हणून तर ते वास्तुशांतीच्या दिवशी ब्राह्मण बुवा एवढी सोन्याची काडी सांगतात. आणि करतात काय, भूमी देवतेचं आव्हान एका चौरंगावर पाटावर करतात. ती काडी पुढून वाकवतात, यजमानाच्या हातात देतात. त्याचं ते काय करतात, नांगर करतात आणि ती भूमी शुद्ध करून घेतात. आलं का लक्षात? आणखीन सोपं सांगू का जागा शुद्ध करायला? एक करा, हे अवघड आहे, सोपं सांगतो तुम्हाला. गावरान गाय त्या जागेवर बांधा, जिथल्यावर बांधायचं तिथं, आणि त्या गायीकडून गोमूत्र शेण तिथं पडू द्या. ते गोमूत्र शेण तिथं पडलं का ते सारून घ्या, ते जागा पवित्र होते. विठ्ठल म्हणून माझा विषय चालला, अस्थि अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे, रक्त अपवित्र आहे. काय अपवित्र, काय पवित्र आहे महाराज? सगळं अपवित्र आहे. स्थान अपवित्र, बीज अपवित्र, उपष्टंभ अपवित्र. आता पुढचा विषय सांगितला, निस्यंदात देहातून बाहेर येणारे पदार्थ पवित्र आहेत का? साधं विचारतो, ए बाळ इकडं पाय, ते पुढं पाय. इथं सकाळी सकाळी येते, काय येते? चिपड. तेच मला म्हणायचं आहे. चिपड पवित्र आहेत का? चिपड पवित्र आहेत? नाही. कानातून बाहेर येते, काय नाव त्याचं? त्याचं नाव काय? मी बाहेर आहे. काय? मळ. असं पाहिजे उत्तर. ते मळ पवित्र आहे का? मळ, मळ पवित्र आहे. त्याचं नावच मळ आहे ना. मळ म्हणजेच काय? अपवित्र. जाऊ द्या. याच दिवसात जरा थंडी वाढली का जरा प्रोडक्शन जरा जास्त वाढते, मटेरियल जरा जास्त तूप येते, दोन प्रवाहात. काय हे दोन प्रवाह येतात ना, दोन गंगा यमुनेचे प्रवाह. ते कधी कधी तिथंच राहत नाही, त्रिवेणी संगम होत. ते त्रिवेणी तिथे राहत नाही, पुढं ब्रह्मगिरीवर त्याचा प्रवाह. मला सांगायचं काय, नाकातून येणारं मटेरियल पवित्र आहे का? तूप जास्त झालं तर भरण्या भरून ठेवतो, याच दिवसात ते काढून ठेवतो का? ते नाही ना. म्हणजे नाकातून येणारं मटेरियल पवित्र नाही, तोंडातून येणारं मटेरियल पवित्र नाही. देहाच्या कोणत्या द्वारावाटे पवित्र पदार्थ आहे? आज जर पवित्र असतं तर देहाच्या द्वारावाटे पवित्र आलं असतं. देहाच्या एकही पवित्र पदार्थ नाही, पण देहाच्या एकाही द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. एकही निस्यंद म्हणजे प्रवाह बाहेर पवित्र पडत नाही, पण देह पवित्र आहे. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात. पाचवं कारण दिलं, निधनादपी देह मरणाने अपवित्र होतो. किती अपवित्र होतो? संबंधित नातेवाईकाला सुद्धा 10 दिवस काय असते, त्यांना सुद्धा कोणत्या धर्म कार्यात प्रवेश नाही. हा जातून घरच्याला 10 दिवस. दिवाळी गेला तर मला सांगायचं काय, माझा विषय चालला का 10 दिवस कोणत्याही धर्म कार्यात त्याला प्रवेश नाही. अहो, प्रेत ज्या वाटेनं जाते त्या वाटेला सुद्धा अपवित्र करून जाते म्हणे, असं म्हणतात. म्हणून त्या वाटेवर आपण गेलो तर आपण अपवित्र होतो, पण प्रेत गेल्यानंतर हवा सुटली पाहिजे, मग त्या वाटेनं आपण चाललं पाहिजे. माझा विषय चालला, मरणाने देह पवित्र होतो. आणि त्याच्या पुढचं सांगितलेलं आहे, देह अपवित्र का? शेवटचं कारण दिलं, कायम आधेय शोचत्वात. कायम या देहावर पावित्र्याचं आदान करावं लागते, बाहेरून पावित्र्य घ्यावं लागते. जर देहाच्या ठिकाणी पावित्र्य असतं तर बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज भासली नसते. माझ्याकडे रगड पैसे पडले, मी म्हणतो का 10 रुपये द्या म्हणून? गरज नाही. आलं का लक्षात? तसं देहाच्या ठिकाणी विशेष पावित्र्य आहे तर तुम्हाला पावित्र्य मागण्याची गरज आहे का? नाही. आलं का लक्षात? गंगा मुळात पवित्र आहे, गंगेला पवित्र करायला काही करावं लागते का? नाही. गोमूत्र पवित्र आहे, काही करावं लागते का? काही नाही. पण देहाला पवित्र करण्यासाठी स्नान करावं लागते ना. किती दिवसाला? किती दिवसाला करता? जोरात बोल. रोज करतो ना. रोजच केली पाहिजे बरं का, रोजच केली पाहिजे. आणि खरं सांगू का, ए इकडं बा,
1000 कामं सोडून केली पाहिजे. किती कामं सोडून? किती कामं सोडून? 1000 कामं सोडून काय करायचं? आणखीन सोपं सांगू का? 100 कामं सोडायचे, पहिले पंगत पाहिजे. सोपं आहे ना? पदरच नाही, शास्त्र सांगतो तुम्हाला. शतम विहाय 100 कामं सोडायचे ना पहिले जेवण करायचं. 1000 कामं सोडायचे ना पहिले स्नान करायचं. आता त्याच्या पुढे सांगू, 1,00,000 कामं सोडायचे बुवा आणि पहिले सप्ताहाची वर्गणी द्यायची. मला पण सांगितलं नाही, मला लक्षात. काय करायचं? 1,00,000 कामं सोडून काय करायचं? सप्ताहाची वर्गणी द्यायची. लक्ष्मी आहे दातव्य. त्याच्या पुढे सांगू, कोट्यावधी कामं टाकायची आणि पहिले कीर्तन प्रवचनाला यायचं. कोटीम त्यक्त्वा हरिम भजित. कोट्यावधी कामं टाकायचे आणि कीर्तन प्रवचनाला पहिले यायचं. माझा विषय चालला, देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते, म्हणजे देह पवित्र. देहाला पवित्र करण्यासाठी गंध लावावा लागते, म्हणजे देह पवित्र नाही. याचा अर्थ देह पवित्र नाही ज्ञानोबारा म्हणतात, देह पवित्र नाही तुकोबारा म्हणतात, देह पवित्र नाही योगशास्त्र सांगते. आणि तुम्ही कसं म्हणता का नामचिंतन करणाऱ्याचा पवित्र तो देह? असं कसं? नियम सगळ्याला सारखाच असतो. इथं गुळ आहे, चोपदार गुळ आहे. कसं आहे गुळ? कधी खाल्लं तुम्ही? कधी खाल्ला ना? मला तेच विचारायचं होतं. आलं का लक्षात? गुळ कसा आहे? खाल्लं का? कसा आहे गुळ? गुळ कसा आहे? गुळ 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 कसा आहे? गुळ आहे. गुळ कोणी खाल्ला तरी गुळ कसा लागते? गोडच. गुळ कोणी खा, वस्तूचा वास्तू धर्म सगळ्याला सारखी प्रतीती देतो. मग देहाच्या बाबतीत नियम सांगितला तुम्ही, देह मात्र अपवित्र. तर आमचा जसा देह तसाच नामधारकाचा देह ना. नामचिंतन करणाऱ्याचाही देहच, आमचा तरी. मग आमचा देह अपवित्र, त्यांचा देह. नियम सगळ्याला सारखा असतो ना. गुळ कोणी जरी म्हणता तो गाढवाला गुळाची, तरी गाढवाला गुळ कसा लागतो? हे तुम्ही कशावरून सांगता? मला एक गाढव भेटलं, एक गाढव भेटलं आणि त्याने गुळापासून तयार झालेली आलं त्यांच्या लक्षात. ते पिऊन आलं होतं. मी त्याला विचारलं कसं आहे म्हणे. महाराज गोड आहे म्हणे. विठाला आलं का लक्षात? जाऊ द्या, विषयांतर राहू द्या. माझा विषय चालला का देह जर म्हणजे गुळ सगळ्याला सारखा लागतो. मग आमचा देह अपवित्र, त्यांचा पवित्र कसं? म्हणजे नियम असला तरी नियमाला अपवाद असतो. कोणताही नियम घ्या, नियमाला काय असतो? अपवाद असतो. उदाहरण देतो तुम्हाला. भौतिक शास्त्र आहे, फिजिक्स, त्याचे काही नियम आहे. त्याचा पहिले एक नियम आहे ऊर्जेच्या बाबतीत. ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश केल्या जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे, त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, त्याला काय म्हणतात? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, ती निर्माण केल्या जात नाही, त्याचा नाश केला जात नाही. हिज कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म, ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट, इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला म्हणतात ऊर्जा अक्षयता. मला सांगायचं काय, ऊर्जेच्या बाबतीत जसा नियम आहे तसा मेटलच्या बाबतीत, धातूच्या बाबतीत सुद्धा एक त्या भौतिक शास्त्राचा नियम आहे. काय नियम आहे? यच्च यावत धातूच्या ठिकाणी घनत्व असते, धातू मात्र घनता, हा नियम आहे. धातूच्या ठिकाणी काय असते? घनता असते. माझ्यासमोर हा लोखंडाचा रॉड आहे, लोखंड धातू आहे, घनरूपात उपलब्ध आहे, म्हणून त्याला माईक लावायला जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं, सोनं धातू आहे, घनरूपात आहे, म्हणून ते गळ्यात धारण करायला जमलं. पायात जोडवे चांदीचे आहे, चांदी धातू आहे, घनरूपात आहेत म्हणून पायात घालायला जमले. धातूच्या ठिकाणी घनत्व असतो, हा नियम भौतिक शास्त्राचा आहे. पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? त्याचं नाव आहे पारा. पारा काय? धातू आहे.
पण पारा कधीच घनावस्थेत उपलब्ध होत नाही, तो नेहमी द्रवावस्थेत असतो. पारा कसा असतो? द्रवावस्थेत असतो. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे, तसं देह मात्र अपावित्र्याला त्या नामधारक साधूचा देह अपवाद आहे. विठ्ठल